मित्रांनो, आपण पाहू शकता माथेरानचं हे दृश्य आहे। आता वाजलेले आहेत 3 आणि 3 वाजता ही मस्त दाट धुके आणि पाऊस पडतोय आणि या पावसाच्या वातावरणामध्ये निसर्ग बहरत आहे आणि मस्त आता आपण माथेरानच्या ठिकाणी ट्रिप करत आहोत। चला पाहूया माथेरानचा निसर्गरम्य परिसर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, सध्या आपण आहोत माथेरान या ठिकाणी। तुम्ही पाहताय पाठीमागे तुम्हाला निसर्ग दिसतोय बहरलेला। तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मस्त आता श्रावण महिना सुरू होतोय आजपासून आणि या श्रावण महिन्यामध्ये जबरदस्त असं हे माथेरानचं निसर्गरम्य वातावरण। माथेरानचं ठिकाण कसं आहे, काय आहे, आपण संपूर्ण पाहणार आहोत। तर चला पाहूया मित्रांनो हे माथेरान ठिकाण। बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं छोटे मोठे जे धबधबे आहेत ते वाहताना तुम्हाला दिसत आहेत, मस्त जे लोक आहेत एन्जॉय करताना दिसत आहेत। तर चला पाहूया मित्रांनो। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट करा आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा। चला पाहूया मित्रांनो, अशा निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही जर आला नाहीत तर मित्रांनो ही मजा नाही। तुम्ही कुठं फिरा पण या ठिकाणी पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। पहा मित्रांनो निसर्ग कसा बहरलेला दिसतोय, छोटंसं दाट धुके आहे, रस्त्याने पाणी वाहताना तुम्हाला दिसतंय पहा। आणि अशा पर्यटन ठिकाणी तुम्ही जर आलात तर तुम्हाला नक्कीच एक आनंददायी क्षण जगायला आवडणार आहे मित्रांनो। तर आपण पाहणार आहोत इथं काही माकडं आहेत पहा मित्रांनो। पहा तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसतंय मस्त। चला पहा मित्रांनो कसं कणीस खातं हे माकड, कणीस। पहा मित्रांनो, तुम्हाला मी बोललो होतो की छोटे मोठे जे धबधबे आहेत ते तुम्हाला वाहताना दिसत आहेत आणि दाट धुक्यामध्ये हे माथेरानचा परिसर झाकून गेलेला तुम्हाला दिसतो। इथं पर्यटक गर्दी करत आहेत आणि अशा ठिकाणी यायचं म्हणलं तर मित्रांनो काळजी पण घ्यायची आहे, कारण कधी पाऊस जास्त प्रमाणात येऊ शकतो, पाणी येऊ शकतं। तर असं हे तर मित्रांनो आता आपण कपडे चेंज केलेले आहेत, लुक चेंज केलेला आहे, कारण अशा निसर्गामध्ये भिजायचं म्हणलं तर असं मस्त लुक करायचा। आणि आता आपण पाहूया माथेरानचा परिसर। तर माझ्यासोबत आहे माझा मित्र जो की कंटिन्यू असतो सोबत, तो त्याला ओळखतात सगळे, रामदास बडे, ब्लॉगर रामदास बडे। आणि आता आपण पाहणार आहोत एक छोटासा वॉटरफॉल आहे, जर पाहिजे तुम्ही दिसत नाही कारण दाट धुके लय मोठा आहे म्हणतोय। आता चला पाहूया मित्रांनो। आता आपल्याला वॉटरफॉल पाहण्यासाठी जायचं आहे। रामदास बडे पैसे आणि चावी हॉटेलवाल्याकडे ठेवतोय, पाहूया।
मित्रांनो पाहू शकता आपला मित्र बाळासाहेब दुधाळ कसा एन्जॉय घेत आहे. आनंद घेताने बाळासाहेब दुधाळ. खरंच एकदम भारी आनंद आहे. आपली मजा झाली आता आपल्या मित्राची मजा भारी वाटली. ओय घसरलो. चला 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 रामदास दुधाळ चला. चला बाळासाहेब बडे चला. मित्रांनो म्हणजे अशा ठिकाणी एकदम धोक्याचं असतं मित्रांनो, एकदम धोक्याचं. आणि असल्या धोक्याच्या ठिकाणी थोडी काळजी घ्यायची आहे. एन्जॉय तर करायचा आहे. आता मोबाईलमध्ये व्हिडिओ एवढा क्लिअर येणार नाही, थोडा पाऊस चालू आहे आणि मोह आवरला नाही. इथं मस्त धबधबा आहे, इथं मस्त एन्जॉय करूया. चला अय यार शिवर असतं का एवढ्या. बघा मित्रांनो ते कुठे गेले. ही तर गावाकडे तर लगेच ओळख येते, सगळ्यात वर गेले आणि इकडे लोक एन्जॉय करतात. हे गेले वर. असं असतंय का कुठे गायब झालं. हा ही तर बघा मित्रांनो असं पाणी पडतंय मस्त जबरदस्त. मित्रांनो तुम्हाला आवाज येत नसेल पण हे वातावरण बघा कसं जबरदस्त वातावरण आहे. आणि हा पहिला पॉईंट आहे मित्रांनो. असे भरपूर पॉईंट आहेत. मस्त पर्यटक एन्जॉय करत आहेत. असं पाणी वाहत आहे आणि वरून मस्त पाऊस पडत आहे आणि मस्त 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 आपलं जो की पिक्चर होता. कुठला पिक्चर गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये असा धबधबा पडत होता. कुठला पिक्चर आहे तो नाव लक्षात नाही. तुम्ही आमचा मोबाईल पूर्ण भिजून गेला. हा तुम्ही सांगा मित्रांनो. आता मोबाईल भिजा नका पण बघा असं मस्त पाणी पडतंय. आणि चला चला आता आपण पाहूया. चला चला मित्रांनो आता मोबाईल घेतोय. मोबाईल बंद पडू शकतो आपला. मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही. आपण काय एवढे मोठे युट्यूबर नाही तसं. तर आता इथून निश्चावळ ह्याहून जर घसरलं हे बघा ह्याहून जर घसरलं तर डायरेक्ट खाली जाईल. भाजला का मका मग या ना. कसं आहे आपल्या इकडे गावाकडे फुकट भेटते पण इथं 50 रुपये द्यावं लागते. तरी पण भारी वाटतं. किती द्यावं लागतं डबलचा 50. मित्रांनो इथं आला इथं काय नाही पण भारी वाटतं. भारी वाटतंय. आम्ही बी तिखट वणी दोघात एकच घेतलंय. आपण किती घेऊ शकतो पण आपल्याला जास्त आवडत नाही. गावाकडे आपण वाटत राहतो. मित्रांनो रस्ता पहा कसा आहे. जबरदस्त टर्न आहे. टर्न पहा मित्रांनो एकदम जबरदस्त टर्न. यू टर्न तुम्ही जर पाहिला काय निसर्ग आणि त्यासोबत धोकादायक वळणं. पावसाचा माहोल चालू आहे त्यामुळे काही दिसणार नाही. पण इथं आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही घाई गडबड करायची नाही काही नाही. एकदम शांततेमध्ये
लक्षपूर्वक गाडी चालवायची एन्जॉय करत करत. आणि या ठिकाणी तुम्ही नक्कीच मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये व्हिजिट करा. आम्ही आलो, तुम्ही पण या. चला पाहूया अजून आपल्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये या जो की माथेरानचा निसर्ग आहे तो आपल्याला पाहायचा. इथं निसर्ग पहा मित्रांनो. चला अरे दामाने मित्रांनो, आता इथं पण बघा एकदम जबरदस्त असा टन आहे. पहा मित्रांनो, हे बघा एकदम जबरदस्त. याच्यापेक्षा वर अजून भारी म्हणतोय. चला पाहूया किती भारी. श्रीरामपूरची खारी लय भारी. श्रीरामपूरची खारी. चला 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 चला. आता इथं पहा मित्रांनो, इथं मित्रांनो आता मी मस्त पावसामध्ये भिजलेलो आहे. आणि भिजलेलो आहे म्हणजे तसं आता गॉगल घालून तुम्हाला सांगतो. तर मस्त टी शर्ट तुम्ही पाहताय भिजलेलं. आणि इकडे निसर्ग बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत नसेल पण दाखवतो मी नंतर. तर आता आपण जे की माथेरानचा मेन पॉईंट आहे, जिथं की आपल्याला सर्व प्रकारचे मार्केट, सर्व प्रकारचे पॉईंट पाहायला भेटणार, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर आम्ही दोघंच आहेत. आणि दोघं येण्याचं कारण मित्रांनो, दोघा तिसरा सगळं विसरा, त्यामुळे भांडणं होते. दोघंच मस्त एन्जॉय, फुल एन्जॉय. आणि अशा ठिकाणी यायचं म्हणतात मित्रांनो तर सांगायची गरज नाही, अशा ठिकाणी कसं यायला पाहिजे. पण आता आम्ही आलो. पहा मित्रांनो निसर्ग काय असतोय आणि निसर्गरम्य कसं ठिकाण असतं हे माथेरानला आल्याच्या नंतर कळतं. दाट धुक्यामध्ये हरवलेला हा माथेरानचा परिसर आहे मित्रांनो. इकडं पहा, आपण इकडून खालून आलेलो, तर आता आपण इकडं जाणार आहोत वरती. तर असा हा निसर्गाचा परिसर आपण पाहूया. चला तुम्हाला दाखवतो. इकडं जर तुम्ही पाहितलं, आपण गाडी पाठीमागं पार्क केलेली आहे. इथं थोडा पेस आहे, तर या पेसच्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली. आणि तुम्ही इथं पहा मित्रांनो एकदम भारी. तुम्हाला ज्यावेळेस हा निसर्गरम्य परिसर पाहितला ना, तुमच्या तोंडामधून असं आश्चर्यकारक शब्द निघतील. पहा मित्रांनो, रस्ता जो आहे ना मित्रांनो, काही दिसत नाही. हे पहा मित्रांनो, सगळीकडे असं दाट धुके आणि जोरदार पाऊस चालू मित्रांनो. आणि एकदम भारी वाटतंय, एकदम भारी. म्हणजे मित्रांनो शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तुम्ही इथं आल्याच्या नंतरच तुमच्या लक्षात येईल की कसं वातावरण काय आहे. खरंच हा 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 भारीच मित्रांनो, जबरदस्त. इतका आनंद वाटतोय ना. एवढे ठिकाणं फिरलो, काश्मीरला गेलो, पण पावसाळ्यामध्ये जर निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायचं असेल, निसर्गाचं रूप जर तुम्हाला पाहायचं असेल, तर तुम्ही माथेरानला या. मी सजेस्ट करेन माथेरान. इकडे अजून एकदा व्ह्यू पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहा मित्रांनो, तुम्हाला छोटे मोठे जे झरणे आहेत, जे म्हणजे या डोंगर पट्ट्यामधून येणारे धबधबे आहेत, त्यांचं पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय. आणि पहा मित्रांनो काय निसर्ग बहरलाय खरंच. महिन्यात सगळ्या टुरिस्ट प्रायव्हेट गाड्यावाल्याचा धंदा इथं. पर पर्सन 150-200 रुपये.